मित्रहो, आपण एकूण समाजाच्या एका अतिशय जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आज बोलणार आहोत. तो विषय म्हणजे शासकीय क्षेत्रामध्ये कंत्राटी पद्धतीवर नोकऱ्या भरणे. कंत्राटीकरणाचा विषय हा जागतिकीकरणाच्या बरोबरीने म्हणजे 1980-90च्या आसपास सुरू झाला. त्यावेळेला मी ग्रंथ काढलेला होता आणि त्यात म्हटलेलं होतं की ही खाजगीकरणाची कंत्राटीकरणाची प्रक्रिया केवळ शासनबाह्य खाजगी क्षेत्रात राहणार नसून ते हळूहळू शासकीय क्षेत्रात सुद्धा पसरणार आहे. सरकारने आपल्यावरच्या जबाबदाऱ्या हळूहळू खाजगी क्षेत्राला सोपवायला सुरुवात केल्या आणि एका अर्थाने एका मोठ्या कंत्राटीकरणाची सुरुवात आपल्याकडे झाली. जगभराचा विचार करायचा असेल तर जगातल्या एक 15-20 राष्ट्रांनी कंत्राटीकरणाला पहिल्यांदा हात घातला. त्यांनी कंत्राटीकरण कशाचे केलं? समाजसेवा पुरवणाऱ्या शासकीय सेवांचे केलं, शासकीय क्षेत्रांचे केलं, रस्त्याचं केलं, आरोग्याचं केलं, पाण्याचं केलं, हवेचं केलं. हे आता लोकांनी आपण पाहावं. सरकार त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करू शकत नाही आणि सरकार कोणतीही चॅरिटी संस्था चालू शकत नाही. खाजगीकरणाची ही प्रक्रिया इतक्या लांबवर पोचली की आपल्याला कल्पना असेल की नाही मला माहिती नाही, पण या क्षणाला मी बोलतो आहे त्या क्षणापर्यंत 15 देशातल्या सरकारने आपल्या तुरुंगाचं सुद्धा खाजगीकरण केलेलं आहे. तुरुंग आम्ही नाही चालवणार, जो चालवेल त्याला पैसे देऊ, त्याच्यासाठी नियम करू, अटी करू, कायदा करू, त्यांनी त्याच्यानुसार हे चालवायचं आहे. अनेक देशामध्ये पोलीस खात्याचं निम्म कंत्राटीकरण झालेलं आहे. पोलीस खात्याचं, न्याय खात्याचं, तुरुंगाचं आणि जगात अनेक ठिकाणी ते कंत्राटी सैन्यच आहे. भारत यापासून दूर होता कारण भारत सुरुवातीपासून त्याच्या स्वातंत्र्यापासून कल्याणकारी राष्ट्राची भूमिका घेऊन जगतो आहे. काही करून माणसाला जगवणं, त्याच्या मनगटाला काम देणं, त्याला प्रतिष्ठा देणं, त्याची जगण्याची साधने सुरक्षित ठेवणं, निवृत्तीनंतर त्याचं जीवन चांगलं होईल यासाठी प्रयत्न करणं म्हणजे कल्याणकारी राष्ट्र. त्याच्यातून तो हळूहळू रिटायर होऊ लागला. पहिल्यांदा त्यांनी पेन्शन बंद केली, कंपन्यांमधले बोनस बंद झाले, एक्सग्रेशिया बंद झाला आणि नव्या भांडवलशाहीला असं वाटायला लागलं की नफा आणि भांडवलशाही ह्याच्यामध्ये सर्वात मोठा अडथळा आहे तो माणूस नावाचा प्राण्याचा. कारण माणसाला नोकरीत घेतला आणि कायम केलं की तो संघटना बांधतो, तो पगार वाढवून मागतो, तो सोयी मागतो, तो सवलती मागतो, तो संप करतो आणि कंपनी अडचणीत आणतो. म्हणून पहिल्या राऊंडमध्ये त्याने माणसाच्या जागी यंत्र द्यायला सुरुवात केली. यंत्र संप करत नाही, यंत्र संघटना बांधत नाही. जास्तीत जास्त यंत्राचा वापर म्हणजे जास्तीत जास्त नफा. माणूस डिलीट व्हायला लागला. पण माणूस सर्वच क्षेत्रातून डिलीट करता येत नाही, तो असतोच. जो आहे त्याचं अवमूल्यन करण्यासाठी त्याच्यासाठी कंत्राटी कायदा चालू झाला. भारतामध्ये 90 पासून ही पद्धत चालू झाली, पण ती लोकांच्या लक्षात नाही आली. कारण प्रायव्हेटमध्ये का असेना आपण कायमची नोकरी आहे, प्रायव्हेटमध्ये का असेना पगार बऱ्यापैकी मिळतो, प्रायव्हेटमध्ये का असेना 12 महिन्याचा करार होतो, 2-4 वेळा करार झाला की परमनंट होतो. अशा सोयी सवलती त्याला दिल्या जात होत्या. आता त्यातून पुढे एक पाऊल टाकलं. ही कंत्राटी भरती विशिष्ट काळासाठी करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटावं असा धक्का केंद्र सरकारने दिला, कारण त्याने अग्निवीरच्या रूपाने सैन्यातच कंत्राटी भरती चालू केली. जे सैन्य सीमेचं रक्षण करतं, जोखमीचं काम करतं, हुतात्मा होतं प्रसंगी, त्या क्षेत्रात त्याने अग्निवीरच्या नावाने कंत्राटीकरणाला सुरुवात केली. मग हळूहळू
अनेक राज्यांमध्ये धरणामधल्या कामगारांना कंत्राटी ठेवणं, वीज तयार करणाऱ्या कामगारांना कंत्राटी ठेवणं, विमान तयार करणाऱ्या कामगारांना कंत्राटी ठेवणं, मोठ्या मोठ्या सेक्टरमध्ये हे कंत्राटीकरण आलं. आपल्याकडे पोलीस खात्यामध्ये सुद्धा असं कंत्राटीकरण येणार आणि काही काळासाठी तशी माणसं नेमली जाणार हे सरकारने जाहीर केलं. पोलीस खातं असेल, शिक्षक असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, कुणी कंपाऊंडर असेल, कुणी फील्डवर काम करणारा शासकीय नोकर असेल, हे सगळे आता उद्या कंत्राटी कामगार असणार आहेत. विशिष्ट काळासाठी ते निवडले जाणार. आता इथे पहिला प्रश्न पडतो की जो प्रामाणिकपणे आपले श्रम द्यायला तयार आहे, त्याचे श्रम घ्यायचे कसे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये काय द्यायला पाहिजे, हिची नैतिकता सरकारने गमावलेली आहे. सरकारच्या वतीने नागरिक म्हणजे नोकरी मागणारा एक घटक एवढंच आहे. तो एक मशीन झालेला आहे, तो एक प्राणी झालेला आहे. त्याला गरज असेल तर 10 दिवसासाठी यावं, 15 दिवसासाठी यावं. आणि परदेशात काही ठिकाणी तर दिवसाच्या नोकऱ्या नाही आहेत तर तासाच्या नोकऱ्या तयार झालेल्या आहेत, ज्या आपल्याकडे कॉलेजमध्ये पाहायला मिळतात. तो कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे, पण तो मासिक वेतनावर आहे का? तो वार्षिक वेतनावर आहे का? तो पिरियडवर, त्याचा एक पिरियड झाला तेवढ्यापुरती त्याची नोकरी. दुसऱ्या दिवशी गरज असेल तर पिरियड घ्यायला जा, नाहीतर घरी बसा. म्हणजे परमनंट असणारी नोकरी आता तासिकेवर येऊन पोचलेली आहे. ह्या सगळ्यामध्ये माणसाची जी पिळवणूक होते, श्रम देणाऱ्याची जी पिळवणूक होते, ती पिळवणूक लक्षात घ्यायला कुणी तयार नाही आहे. कल्पना करूया की पोलीस खात्यात 40 दिवसासाठी एखाद्याला पोलीस नेमलेला आहे. 40 दिवसासाठी. तो 40 दिवसात ट्रेनिंग कसं घेईल? तो 40 दिवसात आपल्या व्यवसायाचं स्किल कसा प्राप्त करेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो प्रामाणिकपणे नोकरी करेल का? रोज एक एक दिवस त्याच्या नोकरीतला कमी होणार आहे. त्यामुळं नोकरीविषयी असणारी आस्था, नोकरीविषयीचं डेडिकेशन ह्याच्या अपेक्षा त्याच्याकडून करता येणार नाहीत, कारण 40 दिवसांनी तो जाणार आहे. त्याचं पुढे काय होणार कोणालाच माहिती नाही, कारण 40 दिवसानंतरची त्याची जगण्याची गॅरंटी कुणी घेत नाहीये. त्याला पुन्हा नोकरी देण्याची गॅरंटी कुणी घेत नाहीये. आणि हा जो कंत्राटदार आहे, हा कामगार सप्लाय करणारा, श्रमिक सप्लाय करणारा, तो ज्या पद्धतीचे नियम करेल, तो ज्या पद्धतीचा पगार देईल, तो ज्या पद्धतीची पिळवणूक करेल, ही सगळी श्रमिकाला सहन करावी लागणार आहे. कारण कंत्राटदार त्याला युनियन करू देणार नाही. मूळ जी संस्था आहे तिकडे ह्याला न्याय मागता येणार नाही, ह्याला कोर्टात पण जाता येणार नाही. मग याच्या श्रमाचं, ह्याच्या जीवनाचं काय होणार आहे? सरकारने एवढं सुद्धा पथ्य पाळलं नाही की कोणत्या क्षेत्रात कंत्राटी कामगार नेमायला पाहिजे आणि कोणत्या नाही नेमायला पाहिजे. शिक्षणाचं क्षेत्र हे अतिशय सेन्सिटिव्ह आहे. आरोग्य क्षेत्र हे अतिशय सेन्सिटिव्ह आहे. पोलीस खातं अतिशय सेन्सिटिव्ह आहे. संरक्षण खातं अतिशय सेन्सिटिव्ह आहे. तिथे तुम्ही कंत्राटी माणसं नेमणार. तुम्ही गोंडस नाव काही पण द्या, वीर द्या, नाहीतर अर्जुन द्या, नाहीतर काही पण द्या, पण त्याच्या प्रतिष्ठेचं काय होईल? त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेचं काय होईल? त्याच्या आर्थिक प्रतिष्ठेचं काय होईल? त्यांनी जी धारण केलेली पात्रता असते त्याची काय होईल? आणि विशेष म्हणजे त्यांनी जबाबदार कुणाला राहायचं आहे? सरकारला जबाबदार राहायचं आहे की सरकारने नेमलेल्या कंत्राटदाराला जबाबदार राहायचं आहे? कंत्राटदार मालक नाही आहे, एक एजन्सी आहे. याचा अर्थ असा की हा जो कंत्राटी कामगार आहे त्याची आणि त्याच्या मूळ मालकाची भेटच कधी होणार नाही आहे. आणि आपण एकीकडे विचार करत आलो, मालक मजूर संबंध काय पाहिजे, मालक मजूर संवाद कसा पाहिजे, त्या दोघांच्या संवादातून संस्थेचा विकास कसा करायला पाहिजे, मालकाने काय काय द्यायला पाहिजे, त्रिपक्ष समिती असायला पाहिजेत, कोर्टात जाण्याची मुभा असली पाहिजे, मालक कामगारांच्यावर प्रेम करणारा असला पाहिजे, कामगार उत्पादनावर प्रेम करणारे असले पाहिजेत.
हे जे नातेसंबंध आहेत हे कंत्राटीकरणामध्ये खलास होणार, कारण इथे कंत्राटी मजुराला आपला मूळ मालक कोण आहे हे सांगता येणार नाही आणि त्याच्याकडे जाता पण येणार नाही. उद्या मुख्य कंत्राटदार उपकंत्राटदाराला नेमतो, आणखीन उपकंत्राटदाराला नेमतो, आणखीन उपकंत्राटदाराला नेमतो. अरे ह्याचा मालक कोण आहे? कोण मालक आहे? मी उद्या कंत्राटी शिक्षक होणार आहे अशी कल्पना करू. मला ए नावाच्या कंत्राटदाराने शिफारस केली. ए चा मालक बी आहे, बी चा मालक सी आहे, सी चा मालक झेड आहे आणि हे शिडीसारखं एकामेकाचे फायदे करत हे हे पोटकुळ ठेवत हे कंत्राटी सिस्टीम साखळीसारखे लांब होत जाणार. ह्या सगळ्या कड्या मला तोडता येणार नाहीयेत आणि मी माझ्या मूळ मालकापर्यंत पोचू शकणार नाही. ज्याला मालकच माहिती नाहीये त्याचा चेहरा काय असेल? असा श्रमिक ज्याला मालक माहिती नाहीये, व्यवस्थापन माहिती नाही मूळ. आणि गंमत म्हणजे नेमकं कुणासाठी काम करतोय हे पण त्याला माहिती नाहीये. ह्याचा मुख्य कुणीतरी बसलेला असेल 7 समुद्रापार आणि कंत्राटदारांची साखळी भेदत 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 नाशिक मधला कुणीतरी 8 तासाच्या ड्युटीला लागलेला असेल. हे जे कामगार कायदे केले, तासांचे, आरोग्याचे, पगाराचे, त्या सगळ्या कायद्यांचं काय होणार आहे? प्रश्न असा आहे की आपण खूप उशिरा जागी झालेलो आहोत. 90 पासून आम्ही सांगत होतो या कायद्यांना विरोध करा, या सिस्टीमला विरोध करा. जे विरोध करणारे होते त्यांची तोंड सरकारने बंद केली त्यांना सोयी सवलती देऊन, आणि जे विरोध करू शकत नव्हते, फक्त नोकरीच्या गरजा भागवण्यासाठी फिरत होते, त्यांचा असा नवा गुलाम तयार करण्यात आला. हे कंत्राटी कामगार म्हणजे नव्या सहस्त्रकातले नवे गुलाम आहेत. ह्यांच्याकडे खूप भारी भारी क्वालिफिकेशन आहे, PhD, MPhil, सेट, नेट. पण ह्यांची अवस्था जुन्या गुलामापेक्षा वाईट आहे, कारण जुन्या गुलामाचा मालक गुलाम बदलत नव्हता, गुलामाची पिळवणूक करत नव्हता, कारण तो उत्पादन देणार नाही. पिढ्यानपिढ्या गुलामाला तो आपल्याच आश्रयाखाली ठेवायचा. आणि आत्ताचा हा उच्च शिक्षित अतिशिक्षित गुलाम असा आहे की आज जिथे नोकरी जातो तिथे मला उद्या जाता येईल की नाही याची गॅरंटी त्याला नाहीये. आज आपला मालक आहे तोच उद्या असेल का हे त्याला सांगता येत नाहीये. त्याचा कोणी सहानुभूतीदार राहिलेला नाहीये. पूर्वीच्या गुलामांच्या संघटना होत्या, त्यांचा नेता होता अब्राहम लिंकन सारखा. आत्ताच्या गुलामांचा नेता कोण आहे? सरकार म्हणावं तर सरकारच भांडवलशाहीला फितूर झाले. सरकार म्हणावं तर त्यांनी त्यांच्यापासूनच कंत्राटीदार नेमायला सुरुवात केलेली आहे. सरकार म्हणावं तर ते सरकार यांच्यापर्यंत पोचतच नाही. हे बिनचेहऱ्याचे कंत्राटी कामगार, हे भविष्य नसलेले कंत्राटी कामगार, हे नव्या व्यवस्थेच्या पिळवणुकीचे हकदार ठरणारे कंत्राटी कामगार वाढू द्यायचे की थांबवायचे या प्रश्नाजवळ येऊन आपण थांबलेलो आहोत. ह्याची काही गणित उत्तर नाही आहेत, कारण आपण 15-20 वर्ष शांत बसलेलो आहे. आता सगळ्यांच्याच नाकातोंडात पाणी जायला लागलं तेव्हा हे आता कुठेतरी बोलायला लागले. खूप त्रास होतो. किती वाईट पद्धतीचे कंत्राटी आहे. बिन पगाराच्या नोकऱ्या आहेत तिथे आणि त्याला पैसे मोजावे लागतात. जिथे पगारच मिळणार नाही त्या नोकऱ्या पैसे देऊन घ्यायच्या आहेत. हजारो लोक परमनंट होण्या वाचून मरण पावलेले आहेत. आणि आज महाराष्ट्रासारख्या देशाची परिस्थिती पाहायची असेल तर 1 कोटीच्या आसपास इथे कंत्राटी कामगार आहेत, ज्यांच्यावर तेवढी कुटुंब अवलंबून आहेत.
इथे तुम्हाला स्वप्न आखताच येत नाही, स्वप्न मांडताच येत नाही, स्वप्न पाहताच येत नाहीये. कारण आज तुमच्याकडे जे उत्पादनाचं साधन आहे उत्पन्नाचं, ते उद्या असेल की नाही ह्याची गॅरंटी आहे. आणि असेल तर त्याची लायकी काय आहे? असं कोणी स्वप्न बघितलं होतं भारतामध्ये? कॉलेजचा प्राध्यापक 800 रुपयात नोकरी करतो आणि प्लंबर रोज 2000 रुपये पगार घेतो. एमपील झालेले काही पोरं भीक मागतात पुण्या स्टेशन समोर. ते म्हणतात कंत्राटी कायशानं आम्हाला काहीतरी द्या. हे कंत्राटी जसं जसं वाढत जाईल तसं तसं सरकारी नोकऱ्या पण कमी होतील. साधा सरळ व्यवहार आहे ना. जेवढ्या प्रमाणात प्रायव्हेटायझेशन होईल तेवढ्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या कमी होणार. प्रायव्हेटायझेशन जसं जसं वाढत जाईल तसं तसं सरकारी नोकऱ्या कमी होणार आणि एक दिवस मुठभर नोकऱ्या वगळता सरकारकडे नोकऱ्याच असणार नाहीत. म्हणजे रिझर्वेशन आपोआपच बंद. नोकऱ्याच नसलेल्या देशामध्ये रिझर्वेशनचा उपयोग काय? कोणी रिझर्वेशन मागणार नाही. मला शंका येते रिझर्वेशन मागूच नये म्हणून हा सरकारने तयार केलेला डावपेच तर नसेल? कदाचित असेल, कदाचित नसेल. आपण तो नीट समजून घ्यायला पाहिजे. आणि हा जो विषय आहे, ही एक संघटना, एक नागरिक, एक कुणी माणूस सोडू शकत नाही असा हा विषय आहे. कारण तो वैश्विक झालेला आहे. जेव्हा माणसंच उठाव करतील, समाजच उठाव करतील आणि आम्ही आमच्या कष्टाची असे पिळवणूक होऊ देणार नाही, आमचं कष्ट विद्रूप होऊ देणार नाही आणि आम्ही नव्या शतकातले सहस्त्रकातले गुलाम होऊ इच्छित नाही आहे. ही गुलामी आहे, हे बॉन्डेड आहे आणि बॉन्डेडला काहीच व्हायच नसतो. हे जे नवे बॉन्डेड लेबर आहेत, हे जे नवे स्लेव्ज आहेत नव्या शतकातले, त्याच्यावर मलेशियातल्या एका माणसाने खूप छान पुस्तक लिहिलेलं आहे, न्यू स्लेव्ज इन ग्लोबलायझेशन. दुर्दैव असं ना आपण कधी वाचलं, ना कधी आपण विचार केला, ना आपण कधी दुःख सुख वाटून घेतलं. आपण स्वयंकेंद्रित झालो. आपल्याला वाटत होतं की हे जे कंत्राटीकरणाचं बुलडोजर आहे हा आपल्या गावात पोचणार नाही, गावात पोचला तरी आपल्यापर्यंत पोचणार नाही, अशा एक भाबड्या आशा घेऊन जगत होतो. त्या आशा फोल ठरलेल्या आहेत. हा जर सामाजिक प्रश्न असेल तर तो सामाजिक रेट्यातूनच सुटू शकतो आणि सामाजिक रेटा तयार करण्याची जबाबदारी सगळ्या सुज्ञ नागरिकावर आहे. खेकड्यासारखी वृत्ती ठेवू नका. ज्याला बाहेर पडायचं आहे पाठीतल्या खेकड्याला त्याला बाहेर पडू द्या, पाय ओढू नका त्याचे. आपली मनोवृत्ती बदला. आपल्या भविष्याकडे जरा डोळे अजून पहा. जे तुमच्याकडे मतं मागायला येतात त्यांना ठामपणे विचारा, तू निवडून गेल्यानंतर ह्या कंत्राटीकरणाला विरोध करणार आहे काय सांग, मग मत देतो. तो आमचा प्रश्न मांडतो का? तुमच्या युनियन तुमच्या प्रश्न मांडतात का? तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर मधले काही घटक तुमचे प्रश्न मांडतात का? आणि मुळात म्हणजे तुम्ही तुमच्या प्रश्नाविषयी सतर्क आहात का? मानवी प्रवासामध्ये ही एक कटू परिस्थिती आज निर्माण झालेली आहे, जी माणसाचं, त्याच्या श्रमाचं, त्याच्या स्वप्नाचं, त्याच्या पात्रतेचं अवमूल्यन करते आणि यंत्राबरोबर त्याच्याच दावणीला माणसाला ते बांधू पाहते. यंत्र आपण जन्माला घातलेलं आहे, त्यामुळं यंत्र आपल्याला दावणीला बांधायचं आहे, त्याच्याबरोबर आपल्याला तिथे जायचं नाही आहे असा एक विश्वास आपल्या मनात यायला पाहिजे. त्यासाठी ही चर्चा केली. धन्यवाद.